आपल्या डायरेक्ट वरनं जायचं, आपलं फक्त वर जायचंय. लक्षात घ्या. ठीक आहे. मला तुम्हाला बघून भीती वाटते. सजेस्ट नाही करत तुम्हाला येण्यासाठी. दादा गेला का रे? हो ते सोडू नकोस काही झालं तरी. हा. तर स्वागत आहे तुमचं अजून एका संडे ब्लॉगमध्ये. आणि स्टार्टिंगची थोडीशी क्लिप बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे जाणार आहोत. म्हणजे टेक्निकली जर बघायला गेलं तर हा संडे ब्लॉग नाही, सॅटर्डे ब्लॉग आहे. सोबत कोण कोण असेल, मित्र येणार आहेत का नाही, किती मजा येणार आहे, सगळं तुम्हाला बघायला भेटेल. बघत राहा. ती कसाराची टनल आहे ना, 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटरची टनल. कसला की 8 किलोमीटर पर्यंत टनलच चालतो. जो कसारा घाट चढतो ना, हा खालचा, त्या घाटात खालनं घाट नाही लागत इकडे. जुन्या रस्त्याला घाट आहे. अकरा 40 झाले आणि आम्ही गडाच्या खाली उभे आहेत. अंधार असल्यामुळे व्हिडिओ नाही बनवला आहे काही, तर सकाळीच बघायला भेटेल इकडे काय आहे ते. इकडे मागे गड आहे. 6:30 वाजले सकाळचे आणि इकडे हॉटेल आयांश आहे. इकडे आम्ही थांबलो होतो आणि तिकडे वरती आम्ही जाणार. तर ह्या गडावरती जायला 2 रस्ते आहेत. एक तर इकडून आहे आणि एक दुसऱ्या गावातून आहे. आणि जिकडून आम्हाला वर चढायचं आहे तिकडे पोचण्यासाठी आता आम्हाला 7 वाजताची एस टी पकडायची आहे. ती आम्हाला त्या गावात सोडणार आणि मग आम्ही वरती चढायला सुरुवात करणार. तर 7 वाजताची बस आहे, ती सुटली त्याच्यानंतर 7:30ची वापस अर्ध्या तासाने, म्हणून पळत पळत जावं लागतंय. तर बस येते, मागून आवाज येतोय तिकडे, आणि आम्ही जस्ट पोचलो बस स्टॉपवरती. तर ही बस सुटली असतील तर अर्धा तास थोडंसं थांबावं लागलं असं, म्हणून पळत पळत आलो. नाही का? ये चल तू पण चल. हा इकडनं कुठून आले? इकडेवाडी म्हणतो. तिथून उतरले? कुंटीला जायचं. हा काय? तिथून जातात मग. हडसर हा किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि हा जास्त फेमस आहे त्याची खुंटीची वाट म्हणून एक रस्ता आहे, जो अशा लोखंडाच्या सळ्या असतात भिंतीमध्ये आणि त्यांच्या साहाय्याने वरती चढतात. मग थोडंसं थ्रिल टाईप आहे ते, त्यामुळे तो थोडा जास्त फेमस आहे. तर बघू कसा रस्ता आपल्याला भेटतो आहे. आणि इकडे या ट्रेकला जर आपल्यासोबत एकही मित्र नाही आला, त्या अगोदरच व्हिडिओ बघून घाबरलेत. मी पण घाबरलो होतो, पण काहीतरी नवीन करायचं होतं म्हणून आलो. एक 2 सीन घ्यायला दाखवायचा. पुढे झाडं झुडपातून रस्ता आहे आणि आम्हाला खरं तर वाट नाही माहिती. आम्ही जिकडे रस्ता दिसतो त्या दिशेने चालत चाललोय. या अशा ठिकाणी एक गाईड घेणं गरजेचं असतं, पण माझ्यासोबत आहे. बरोबर आहे. बरोबर ना? कचरा दिसला म्हणजे बरोबर. कचरा दिसला म्हणजे रस्ता बरोबर आहे. हा कोण आहे गेलाय पुढे. तिकडे मागे नाही ना, मागच्या साईडला आहे ना इकडे, नंतर मागे जायला डायरेक्ट. हे हा जायचं तिकडेच आहे. असं वरून असा फिरून येईल मला वाटतं. मग जाऊ असं इकडून, जिकडून रस्ता भेटतो तिकडे वर चालत राहा. फायनली रस्ता भेटला आणि ऊन पण भरपूर आला.
तिकडे वर चढताना ऊन लागणार. ते खुंट्या जर गरम झाल्या तर हाताला झटका पण लागणार. तिकडे वरती एक गुफा पण दिसते. त्याच्यामध्ये छोटे छोटे असे 2-3 तलाव आहेत पाण्याचे. पाणी बहुतेक नसेल आता, पण भरपूर मी व्हिडिओ बघितले होते याच्या आधी. 2-3 व्हिडिओ बघितले होते त्याच्यामध्ये, आणि तिकडे पाणी होतं तेव्हा. आता बघू, भरपूर फास्ट जातात ते. गाईड आपल्याला मिळालं नाही. आपल्याला गाईडची गरज नाही, तुम्ही आहे ना. नाही पाहिजे आपल्याला. काय माहिती नाही असतं ना रोजचं, कुठून रस्ता आहे काय. तिकडून नॉर्मली जसं आपण म्हणजे जर चढायला लागलो तर एक असं म्हणजे दिसणारच ना पुढे. भरपूर उंच आहे. जाताय तुम्ही वर पहिला? कमी जाऊ थोडा, मला जमेल, तुम्ही घाई नका करू. हळूहळू जा, आरामात आहे पकडून. मला तुम्हाला बघून भीती वाटते. नाही तर त्यांना पुढे जाऊ दे, आपण जाऊ नंतर आरामात. हे बघा खाली जो आपण बोर्ड वाचला होता ना, त्याच्या इकडे जवळपास बॅग घालून येतात. या खाली दुसरा ट्राय करू आपण. खाली इकडून या ना थोडंसं, या साईडून, राईट साईडून, माझ्या साईडून. हे इकडे म्हणजे इकडे लँड करू शकता. खाली थोडे छोटे छोटे पण आहेत, एकदम खेळ्या एवढेच आहेत ते. तर वरचे बघा, रोप असते तो थोडा इझी पडला असता. तिकडून खालून एक ग्रुप येतोय, बहुतेक त्यांच्यासोबत आम्ही वरती जाऊ. थोडंसं रिस्की तर आहे. 2 जण आमच्यातले नाही आलेत, घरी बसलेत, व्हिडिओ बघतील आणि पुढच्या टायमाला येतील. कुठून आलं? कुठून आलं? पिंपरी चिंचवड. रावेत. रोप वगैरे आणलंय का? का थांबले तुम्ही? अरे मी पाय असा वर घेता येत नाही. बाया काही जाऊ नाही. मी गेलेलो परत खाली आलो, परत त्यांना खाली आलं. हा काय म्हणतात? शूटिंग आहे माझ्याकडे. अरे म्हणलं थांबा आम्ही येतोय. तिकडून वरती फ्लॅट आहे काय त्या गुफेच्या इकडून? त्या गुफेत जायचा, गुफेतून इकडे सरकायचा. गुफेच्या आतून रस्ता आहे? नाही ह्या साईडने. हा, थोडस 2 स्टेप आहेत अशा, हे असं. हा, ते चढलं की आपण वरती. अरे संपलं, एवढाच टप्पा आता राहिला. तिथे खाली त्यांनी लिहिलंय गाईड पाहिजे, गाईड शिवाय जाऊ गावातले लोक, आणि बोर्ड मारला म्हटलं की ते गावातल्या लोकांनी लिहिले, हा. इधर से वापस नहीं आने का भाई. हाँ उधर से आने का अपने को. आम्ही तर गाडी इथेच लावली खाली. तुम्ही इकडे येणार बरं? नाही आम्ही खाली उतरणार. आम्ही पण तिकडे पेठेवाडीत गेलो, रात्री आलो, तिकडे झोपलो रात्री, आणि गाडी तिकडनं बसने इकडे आलो. एसटी नाही आम्ही आता इकडून तिकडे उतरणार. हा उतर. तिकडून परत 1-2 जण येतील लिफ्ट घेऊन, तिथून गाडी घेऊन जाणार, बाकीच्यांना घेऊन येणार, असं करणार. तुम्ही कुठून आलात? आम्ही मुंबईहून आलो. मुंबईतून आलो तर एकच किल्ला करताय का अजून करणार? एकच करायचं होतं अजून. हे निमगिरी वगैरे करून आलो. निमगिरी केला ना? चावण करायचं होता. चावण सोपं आहे. चावण करायचं ऍक्च्युली. तेवढं होऊन जातो माहिती का चावण सुद्धा. चावण कुठच्या बाजूला आहे? इथे समोर वरतून दिसतो ना. चावण जाऊ मग आपण. चावण वरतून दिसतो. मॅच बघायचं तुम्हाला? हा मॅच म्हणून आम्ही मॅच पर्यंत परत पोहोचतो. हा ते त्याआधीच लवकर जायचं 7 वाजतापर्यंत. फक्त सपोर्ट करायचा आहे आणि आपण वरती जाणार आहे. उगाच नाही का ठीक आहे. आपल्या डायरेक्ट वरनं जायचं, आपलं फक्त वर जायचंय. लक्षात घ्या. ठीक आहे. स्वतःच्या बॅगचं वजन, बॅग वाटलंच ना आपण, माझ्याकडे रस्सी आहे, आपण रस्सीने ओढून घेऊ, पण त्यापेक्षा बॅगचं वजन मागं नाही ठेवायचं. आपला झोल पुढे ठेवायचा आहे, मागं नाही ठेवायचा. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाहीये विशेष.
संपला विषय. समजलं. आपला झोल पुढे ठेवा, मागं ठेवायचा नाहीये काही झालं तरी. हा. एक दिवसात EMK केलाय आम्ही. एक दिवसात एक दिवसात तिन्ही तीन? ते पाटील साहेब, मी तिन्ही? आणि आमचे तिन्ही. काय बोलताय मग सकाळी 5 ला चालू केलं कैलाश भाऊला घेऊन. असं एक दिवसात EMK आणला अक्का. पहिला आधी कुठे गेला अलंग अच्छा अलंग अलंग अलंगला अलंग बोलून 10:30 खाली उतरलो आम्ही. स्टे नाही केला. रात्री केला. का राहिलो माहितीये का, येत होतो खाली, पण मग म्हणलं की आता लगेच जाऊन बी काय करणार खाली अंधारात वगैरे, थांबा मग इथे कुठे गेला कुलंगला. कुलंगला का. अलंग 10:30 उतरलो. हा तिथून निघलो. मदन आम्ही बरोबर 1:45 परत त्या खिंडीत आलो. जेवलो. 1:30 वाजता तिथून हल्लो. 4:15 कुलंगला. मग आता सांगा 4:15 जाऊन आम्ही रिटर्न पडलो निघलो होतो, पण म्हणलं जाऊन द्या आता एवढी अरेंजमेंट काय करायची, थांबा. मग थांबा. धावतच केला म्हणजे नुसतं. धावत म्हणजे काय, वरती केलं आम्ही सगळं बघितलं, पण कडे एवढं काय असं वाटलं नाही. नेहमीच हे बघा. ठीक आहे. इथून तर आपण इथपर्यंत कसंही येऊ शकतो. पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. इथपर्यंत आलो. इथं पहिली कुठली आहे, पहिली कुठली. ठीक आहे. हा हा तो पाहायला तो उचलत नव्हता मला. तिसरी कुठली. ठीक आहे. चौथी कुठली. हा गेला. इथलो इथे. ओके. घरावरची कुठली आहे. गुड बॉय. आले हा बॉय कमान बॉय. भाऊजी चलो. घरावरची कुठली आहे. गळीत पाय द्या, खाच्यात पाय द्या, खाच्यात पाय द्या. चुकला काय भाई मला. हा चुकला. हा बरं चुकून द्या, दुसरा उचला. पहिले चुकताय तुमचे. एवढं बरोबर आहे. द्या तिला. व्हेरी गुड. चलो. मस्त रे. माने आला. हा बरोबर. अरे ये ही खात ही तुझ्या हाताच्या तिथली तिथं पाय जायला पाहिजे कसा बी तो. हा येस आणि पकडतो. बरोबर. हा मी जाऊ काय. हो त्याला येऊन द्या. आमची जागी त्यांच्या मधले. टेन्शन म्हटले रे. टेन्शन काय होतं माणूस जर आता तू विचार कर पाटील साहेबांनी हे केलं मने गेला, पाटील साहेब गेले, ते भाऊ बी गेले. आता तीच बघ त्यांना 2 वेळा चढता नाही आलं ते दुसरेवाले. इथेच थांबले होते है ना. हा आहे ना म्हणे एवढ्याच का नाही. चल इथं पैर दे. तो पैर इथं ते इथे कैसे चढ रहा. हा पैर उचल. तो साईडचा उजवा पैर. ओके. ती कुठे धर. हा ती कुठे धर. चल थोडस थोडा ऊपर. हाताला जोर चला हाताला जोर. हा पाय इथे येईल. ओके चलो वरची कुठे धर. हा पाय खोपण्यात ठेव. चल गया भाई. भाई काही बी झालं तरी कुठे सोडायची नाही. काही झालं तरी काही झालं तरी कुठे सोडायची. नाहीतर उचला. मित्र चाललाय बरोबर चाललाय तिकडे जातो काय हा, दे कुठं. चल आराम से चल. टप्पा पार झाला. चल गया. गुड बॉय. डन. चल. आडवा काढा सचिन सर. आडवा हा. आता कुस्तीचा खेळ आहे सगळा. नहीं है क्या? इधर से नीचे जाएंगे क्या? अभी नहीं है. मैंने गया पार्टी पोछे. ये लड़का पोछा है. वो भाई पोछा उसको चढ़ना भी नहीं देंगे. कुट्टी खाली बघू शकत नाही. ऊपर जाके वापस नीचे आएगा. सजेस्ट नाही करत कोणाला येण्यासाठी. दादा गेला का रे. हो ते सोडू नकोस काही झालं तरी. हा. जाम पकड़ कर जब तक दूसरा पकड़ करे और ये आपला सपोर्ट आहे ना शरीर पाठीमागे पूर्ण नाही केला पाहिजे. हो गया.
वरची कुठे पकड बाई बाई ते हाय ठेव पहिला बस कमॉन गुड जॉब ओके छेद मला वाटलेलं खाली आहे, सुरुवातीला नाही आहे, इकडे आहे का असे ते व्हिडिओ मध्ये हे दिसतात ना, ते बघा, इकडचे. अरे अजून आहे काय? हा, अरे बापरे, हे काढलं आता नव्हतं घेतलं. नाही नाही आहे नाही काय कुठे आहे बरं, ठेव ना. एक पॅच झाला, दुसरा पॅच हा थोडा इझी आहे त्याच्यामुळे आहे तर रिस्की आहे. 80 डिग्रीमध्ये येतो आणि इकडे आतमध्ये दिसतोय. नाही नाही, इकडे. ते आले. एवढंच आहे. इकडे गुफा आहे आणि आतमध्ये हे इकडे आहे. तर आतमध्ये बघूया. तर इकडे पाणी असेल, आता पण जरा खाली बघा पाणी आहे खाली. आणि शेवाळ आहे आत नाही जाऊ शकत. पाणी आहे का? पाणी आहे, नाही जाऊ शकत आत. म्हणत होते ना काय पाणी आहे तिकडे. इकडे शेवाळ आहे आणि इकडे पाणी आहे थोडंसं खराब आहे. हे टाके आहेत ना पाण्याचे, नाही नाही, हे तर हे गोदाम वगैरे असं. स्टे कर हे, कारण की आता हा रस्ता होता ना, इथे राहतच ना ते लोक जे पहारेकरी वगैरे, त्यांच्यासाठी येते. स्टोरेज वगैरे पण असतं ना ते गोदाम. तेव्हा तर हे कॉमन होतं ना, ते इकडनं यायचे जे जेव्हा महाराजांच्या काळात ते ऑब्झर्वेशनसाठी होतं. हे सगळे जेवढे फोर्ट आहेत ना, आता आणि चांगला फोर्ट आहे, म्हणजे वर आहे, धान्य कोठार आहे, बरंच काय काय आहे. इथे तर वस्ती करत असते होते लोक. आणि त्याचा मेन दरवाजा हे बघशील ना, एवढा मस्त दरवाजा आहे तो. दादर ऍक्च्युली जो मेन एंट्रन्स आहे तो खूप छान आहे, प्रॉपर मोठा दरवाजा वगैरे. समोर डोंगर तिकडे खूप सुंदर आहे. मध्ये माझ्याकडे देऊन ठेव. आहे नाही हा पाठ थोडासा इझी आहे, त्यामुळे इकडे हातामध्ये फोन घेऊन चढू शकतो. तेवढी रिस्क बनते, बाकीचा टाइम अवघड आहे. या लोकांना मानलं पाहिजे, थोडे पण घाबरत नाहीत आणि नुसते मोटिवेट करतात एकमेकांना. हो आरामात. इकडे पुढे संपलं, पुढे संपलं ते कुठे आहे आता नाही. गॅप मध्ये हात टाका बरोबर. आरामात आरामात. ठीक आहे. इकडे या गडाची तटबंदी आहे, सरडा. आता ही इकडे पुढे थोडीशी वर बसूया काय, पाणी वगैरे पिऊया ना, का इकडे पिऊया. तर हे बघा दगड वगैरे खाली. इकडे थोडीशी गडाची तटबंदी आहे, ती तुटलेली आहे, मग तिकडून जायला थोडासा रस्ता आहे.
अजून दोघं जण येतात खालून. आपण भरपूर टाइम वेस्ट केला पण तिकडे आहे ना स्टार्टिंगला ते. नेक्स्ट टाइम आल्यावर नाही हा आता परत येईल तर मग कळेल पटापट. हा एकदा समजलं की ते माहिती आहे ना आपल्याला 2 मिनिटं समज हात फ्री ठेव. इकडून तुटलं इकडून वर जातात. इकडे तटबंदी तुटलेली ही जी भिंत आहे सुरक्षा भिंत हो इकडून रस्ता आहे वरती झाला. पूर्ण पडली यार. तिकडेच खालीच पुढे पकडा जरा हे असा एक पडली असा पुढे पकडून ठेव. हा शिवजयंतीला. ओके. हो फायनली. ते काटे आहेत थोडेसे. काटा लागतो तिचा पायाला वर चढताना. रिस्की तर आहे. संपला. हो. मूर्ती आहे इकडे मारुतीची. झाला कंप्लीट झाला. नंतर आम्हाला त्याने सांगितलं लेफ्ट साईडला तिथे पाय ठेव. मग ते कळलं तिथे रोड गेल्यानंतर मध्ये पाय ठेवला की मग परत 2 वेळा वर चढून वापस खाली उतरले. आणि असा मोटिवेट करणार असला की मग नाही नाही हसले. असली पाटील साहेब 61 आहे यांचं वय. ते आमचे 51 बघा 51 बड्डे केला आम्ही आता 51. पाटील साहेब आहेत ना अजून त्याच्यापेक्षा त्यांच्या 54 पेक्षा. अरे एक फोटो काढतो सर ना. आता काढतो काढतो. मुश्किल आहे यार. सरमे डालले काय बाळाचं काढ सोबत. काय बैल म्हैस. बैल आणि गाय. गेलेलं आहे ते याचं काय. चलो 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 चलो. ते घे ते आपण ते द्यायला देऊ फॉरेस्ट लॅब कर टेस्ट करायला. अरे मी याला गेलो होतो मनालीला. मला याचं हरणाचं सापडलं होतं पूर्ण. शिंग पण होते त्याला बरोबर. ते घेऊन फोटो काढला मी त्याच्यात. मग बर्फाच्या इथं सापडलं होतं मला. इकडे टाकाय पाण्याचं. पाणी आहे का नाही आहे. खराब आहे पाणी थोडं. ग्रीन आहे. खराब आहे थोडं पाणी. तिकडे वर गुर आहेत गायल बैल. सीधा सीधा चला भी. रील बनवता काय तो पिक्चर मध्ये 2-3 काय पिक्चर मध्ये खरं करा. कोणत्या मूवी मध्ये केलंय. शॉर्ट मूवी. छोट आशुतोष राणाची होती ना. हा हा एकच केलं. एकच केला. आणि 2 दिलो खेळ मध्ये हा आता साहेबाचा मोर्जिंग पिक्चर येतोय. हा हा चांगलं आहे चांगलं. एक इच्छा होती झाली पूर्ण. आणि आता इंस्टाग्रामवर फुल टाइमपास. रील वगैरे बनव. पुन्हा मस्का लावायची नाही का. हा? हो काय करायचं करा. रील मास्टर. पण त्याच्यावरती आशा झुलका बरेच लोक ऍक्टर आले आता. सचिन सरांना मॅच बघायची आज फायनल आहे त्यामुळे पळायला लागलेत ते. फोटो काढ आमचा. हा हा पहिला ऐसा निकलते. आजा बॅग रखो. किती सुंदर दिसतंय.
दोघं जण जे नाही आलेत ते मिस करतात. हो गया नाही नाही थांबा थांबा. ठीक आहे. अभी हाथ ऊपर कर रहे से लंबा लंबा हो लंबा किधर हाँ रेडी आता उड्या टाका उडी टाका. बाकी सगळे पुढे जात आहेत आणि ते दोघे तिकडे मागे आहेत. रील बनवत आहेत. एकदम नाचत. मस्त आहे. कडक. इकडे आल्यावरती आता समजतंय 54 वर्षाचे आहेत सोबत, 61 वर्षाचे आहेत आणि जे आमचे मित्र 20-22 वर्षाचे आहेत ते येण्यासाठी इकडे घाबरतात. कमाल आहे. आणि दुसरा मुद्दा ऊन लागण्याचा. जर ऊन भरपूर लागतंय ठीक आहे बरोबर आहे. जर आपण 6 दिवस AC मध्ये काम करत असेल तर एका दिवस उन्हात फिरायला काय हरकत आहे है ना. तो रस्ता आपण इकडनं ती बाय एसटी चालली तशी जाऊन तिकडनं परत बरं. सुंदर. एका शब्दामध्ये वर्णन सुंदर. इकडे एक दुसरा टाका आहे पाण्याचा. पाणी पूर्ण सुकून गेलंय. पाणीच नाही. बाबा खुंटीला रात्री येऊ शकतं असं काय नाही. नाही रिस्की आहे. उलट रात्री असं ना, रात्री काय असतं तुला भीती नाही वाटत. आता कसं ते दिसतंय ना. हो. आम्ही एकदा ते गोरगडला गेलो तर आम्हीच केलं रात्री गेलो. कळत नाही कधी रात्री कुठून चढलो काय का पत्ताच नव्हता ना. दिवस दिसायला लागला की किती वाटतं. ठीक आहे. मंदिर आहे इकडे मागे. कसलं मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे. बघूया. हे कसं होतं हे मिळत नाही कोणी. शंभो शंभो महादेव. सगळं बघितले. धान्य कोटर इथे आहे. धान्य कोटर बघून घ्या. सगळ्यात उत्तम भारी येते. 3 गुफा मोठ्यात पण गुफेत आत जाऊ नका. अंधार असतो खूप खोल आहेत. कुठेची वाटीन चालल्या ताई मस्त. अवघड नाही वाटलं ना काही. ती एक मुलगी पण आली तिकडून. ती आता आले ना दोघं. हा. आणि मुलं यायला घाबरतात. एक सुरुवातीचा जर हे सोडलं ना ते क्लिक नाही झालं सुरुवातीला. नाही तर मस्त आहे. फटाफट जाऊ शकतो. सेकंडवाला पॅच तर एकदम सोपा आहे तो हा ना. तो तर 60 डिग्री मध्ये वाटतो थोडासा. हा आणि असे पायऱ्या हे आहेत त्याला खाली पाय ठेवायला. पहिल्याला नाही आहे तसं काय. मला आधी वाटलेलं पहिल्याला पण आहे. इकडे अजून एक पाण्याचा टाका आहे आणि याच्यामध्ये थोडं जास्त पाणी आणि साफ पण दिसतं थोडं. आणि तिकडे 3 गुफा आहेत. दाखवतो. ही सर्वात मोठी आहे इकडे आणि ती छोटी आहे थोडी. पेंट केलं आहे थोडा. भरपूर जुने असतील पण हे सचिन सर सांगत होते आत्ताच आणल्यात त्या. म्हणजे याच्या आधी खाली असतील किंवा दुसरीकडे असतील ते इथे शिफ्ट केलेत. पुढे अजून एक धान्याचा कोठार आहे आणि इकडे धान्य कोठार आहे खाली. सचिन सर पोचले पण. आता आपण जाऊ. संपून दे. मैं शूट कर अंदर जाओ अंदर जाओ. अनिल कपूर ज्वेलर
ते ऍक्ट केलंय मूवी मध्ये ऍक्ट केलं त्याने. हा चल तू. तुम्ही सारखं इथं, अरे आम्ही इकडे बाहेर जातो. कॅमेरा पण अरे थांब रे. हे चल इकडे जा. जाते रहो ए यार छोड़ ना उसने तर हा पायऱ्यांचा मार्ग आहे एक. इकडून आम्ही जाणार. तिकडे एक छोटं दुकान आहे आणि तिथेच गाडी पार्क केल्या फक्त. ती लोक लावायचं एकदम कसं खाली खाली पाय गेला तर पुन्हा हिरवी हिरवी झाडं का करवंद पण आलेत कच्चे आहेत. फायनली पोचलो वापस खाली आणि रात्री आम्ही इकडे झोपलो होतो. आता बघू 11 वाजले. जेवणार आणि निघणार. बघतो ट्राय करल. तर ट्रेक करून झाला आणि एकदम सुंदर असा अनुभव होता. तुम्हाला काय वाटतंय? जे नाही आले त्यांच्याबद्दल काय बोलाल? मिस केलं काय. तर प्रत्येकानेच केलं पाहिजे. तुम्ही जवळपास 3 वेळा जाऊन आला ना. आता तिसऱ्यांदा आले होते आणि काही लोक असे जे एकदा पण येत नाहीत. फायनली आता घरी पोहोचणार आणि आमचा प्लॅन तर ह्या संडेला आम्हाला जायचं होतं कळसुबाईला, पण कुणाला सुट्टी नसल्यामुळे तो प्लॅन पुढे ढकलला गेला. तर आता लवकरच तो प्लॅन होईल. भेटू पुन्हा.